SBP न्यूजमध्ये आपले स्वागत. संपत्तीमधील महिला हक्काविषयक कायद्यांची माहिती. पतीच्या मालमत्तेवर पत्नीचा पूर्ण अधिकार असतो असं सामान्यतः मानलं जातं, परंतु हे पूर्णपणे सत्य नाही. लग्नानंतर स्त्रीला तिच्या आईवडिलांचे घर सोडून पतीच्या घरी जावं लागतं, त्याच ठिकाणी राहावं लागतं. पतीच्या घराला आपलं घर मानावं लागतं आणि त्याच्याशी एकरूप राहावं लागतं. अशा परिस्थितीत पती आणि सासरच्या संपत्तीत आपला किती अधिकार आहे याची जाणीव महिलांनी ठेवायला हवी. पतीच्या संपत्तीवर पत्नीचा हक्क. पतीच्या संपत्तीवर पतीचा पूर्ण अधिकार असतो असं सामान्यतः मानलं जातं, परंतु हे पूर्णपणे सत्य नाही. याचे दोन पैलू आहेत, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आपल्याकडे पत्नी ही पतीची अर्धांगिनी समजली जाते, त्यामुळे जर पतीने स्वतः ती संपत्ती कमावली असेल तर त्यावर पत्नी आणि त्यांच्या मुलांचा त्यावर पहिला अधिकार असतो. जर एखादी व्यक्ती हिच्या पत्राशिवाय मरण पावली तर त्याची संपत्ती ही त्याची पत्नी आणि मुलांमध्ये समान वाटली जाते. जर एखाद्या व्यक्तीने मृत्यूपत्रात एखाद्याला आपला वारस बनवले तर संपत्ती त्याच्या वारसाकडे जाईल. सासरच्या संपत्तीवर स्त्रीचा हक्क. जर संपत्ती वडिलोपार्जित असेल आणि पतीचा मृत्यू झाला तर त्या संपत्तीवर महिलेचा अधिकार राहणार नाही. पतीच्या निधनानंतर स्त्रीला सासरच्या घरातून हाकलून देता येत नाही. पतीच्या मृत्यूनंतर सासरच्या मंडळींना त्या महिलेला पोटगी द्यावी लागते. पोटगी किती असावी हे न्यायालय ती महिला आणि तिच्या सासरच्या लोकांच्या आर्थिक परिस्थितीच्या आधारे ठरवले जाते. जर त्या महिलेला मुले असतील तर त्यांना वडिलांच्या वाट्याची संपूर्ण मालमत्ता मिळेल. विधवा महिलेने दुसरे लग्न केले तर तिला सासरच्या मंडळीकडून मिळणारी पोटगी थांबते. महिलांचा संपत्तीचा अधिकार. हिंदू उत्तराधिकार कायद्याच्या कलम 14 आणि हिंदू विवाह कायद्याच्या कलम 27 अंतर्गत महिलेला लग्नापूर्वी, त्या दरम्यान आणि लग्नानंतर भेटवस्तू म्हणून मिळालेल्या प्रत्येक गोष्टीवर दागिने आणि रोख रकमेसह पूर्ण अधिकार आहेत. घटस्फोट झाल्यानंतरचे अधिकार. पत्नीपासून विभक्त झाल्यास एखादी महिला तिच्या पतीकडून पोटगी मागू शकते. पती-पत्नी दोघांच्याही आर्थिक स्थितीच्या आधारावर पोटगीचा निर्णय घेतला जातो. घटस्फोटावेळी एकरकमी तडजोड करता येते, त्यामध्ये मासिक भत्त्याचाही समावेश होऊ शकतो. घटस्फोटानंतर जर मुले आईसोबत राहत असतील तर पतीला त्याच्या अधिकाराची पोटगी द्यावी लागते. घटस्फोट झाल्यास पतीच्या मालमत्तेवर पत्नीचा अधिकार नसतो. महिलेच्या मुलांना त्यांच्या वडिलांच्या संपत्तीवर पूर्ण अधिकार असेल. जर पती-पत्नी संयुक्तपणे मालमत्तेचे मालक असतील तर त्या प्रकरणात मालमत्ता समान प्रमाणात विभागली जाईल. वडिलांच्या संपत्तीत मुलीचा वाटा कधी नसतो. आपल्या देशात वडिलांच्या मालमत्तेवर मुलींच्या अधिकाराशी संबंधित नियमाबद्दल फारच कमी माहिती आहे. या मालमत्तेशी त्यांचा काही संबंध नाही असे अनेक महिला गृहीत धरतात. मालमत्तेत मुलींच्या वाट्यावरून आपल्या देशात नेहमीच वाद होत आले आहेत. मुलीला मालमत्तेत किती अधिकार मिळतात याबाबत अनेक जण अनभिज्ञ आहेत. काही लोक म्हणतात की मुलीला मुलापेक्षा कमी अधिकार असतात, काही म्हणतात की मुलीला अधिकार नसतात, तसेच काही म्हणतात की मुलीला समान अधिकार असतात. अशा प्रकारे समाजात विविध प्रकारचे गैरसमज पसरलेले दिसून येतात. खरे तर वडिलांच्या संपत्तीवर मुलाप्रमाणेच मुलींचा हक्क असतो आणि तो मुलांच्या प्रमाणात समान हक्क असतो. आपल्या देशात वडिलांच्या मालमत्तेवर मुलींच्या अधिकाराशी संबंधित नियमाबद्दल फारच कमी माहिती आहे. या मालमत्तेशी त्यांचा काही संबंध नाही असे अनेक महिला गृहीत धरतात. हिंदू वारसा हक्क कायदा. मालमत्तेवरील हक्क आणि कायद्याच्या तरतुदींसाठी हा कायदा 1956 मध्ये लागू करण्यात आला. यानुसार वडिलांच्या मालमत्तेवर मुलीचा जितका अधिकार आहे तितकाच मुलाचाही आहे. असा उत्तराधिकारी कायदा 2005 मध्ये बदलून मुलींच्या हक्कांचे बळकटीकरण करण्यात आले, ज्यामध्ये वडिलांच्या मालमत्तेवर मुलीच्या हक्काबाबत असलेल्या शंका दूर करण्यात आल्या. वडिलांच्या संपत्तीवर मुलगी कधी दावा करू शकत नाही. वडिलांच्या स्वतः पैशातून निर्माण केलेल्या संपत्ती मालमत्तेबाबत मुलीची बाजू काही प्रमाणात कमकुवत पडू शकते. जे म्हणजे वडिलांनी स्वतःच्या पैशाने जमीन विकत घेतली असेल, घर विकत घेतले असेल तर त्यांनी ती संपत्ती स्वतःच्या इच्छेने कोणालाही देणे हा त्यांचा कायदेशीर अधिकार आहे. याचा दुसरा अर्थ असा आहे की वडिलांनी मुलीला स्वतःच्या मालमत्तेत वाटा देण्यास नकार दिला तर मुलगी काहीही करू शकत नाही, तिला संपत्तीत अधिकार राहत नाही. 2005 च्या घटनादुरुस्तीनंतर मुलीला समान वारसा म्हणून गणले गेले आहे. आता मुलीच्या लग्नानंतरही वडिलांना संपत्तीचा वारसा हक्क आहे. त्यात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत, म्हणजे लग्नानंतरही वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा हक्क असतो. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका महत्त्वाच्या निकालानुसार एखाद्या हिंदू पुरुषाने मृत्यूपत्र केलेले नसेल आणि तशा स्थितीत तो मरण पावला तर त्याच्या मुलींना त्यांच्या वडिलांच्या स्वकष्टार्जित व इतर मालमत्तेमध्ये समान वाटा मिळेल.
आणि मालमत्तेच्या विभागणीमध्ये इतर दुय्यम कुटुंब सदरापेक्षा त्यांना प्राधान्य मिळेल. त्यामुळे एखादा हिंदू पुरुष मृत्यूपत्र तयार न करताच मरण पावला तर त्याच्या मुलींना स्वतःच्या वडिलांच्या स्वकष्टार्जित व इतर मालमत्ता हक्क सांगता येईल. तसेच चुलते किंवा चुलत भाऊ यांच्याऐवजी संबंधित मृताच्या मुलींना मालमत्तेच्या विभाजनामध्ये प्राधान्य दिलं जाईल. निकालातील 3 महत्त्वाचे मुद्दे: मृत्यूपत्र न करता मरण पावलेल्या हिंदू पुरुषाच्या मुलींना त्या पुरुषाला त्याच्या वडिलांकडून विभाजित वारसाद्वारे मिळालेल्या मालमत्तेमध्ये आणि त्या पुरुषाने म्हणजे संबंधित मुलीच्या वडिलांनी मिळवलेल्या स्वकष्टार्जित मालमत्तेमध्ये वारसा हक्क असेल तर या मालमत्तेच्या वाटपामध्ये मृत पुरुषाच्या मुलींना दुय्यम कुटुंब सदस्यापैकी प्राधान्य दिले जाईल. 1956 पूर्वी मालमत्तांचा वारसा हक्क निश्चित करताना सुद्धा मुलींच्या अधिकाराचा विचार केला जाईल. मृत्यूपत्र न करता एखादी हिंदू स्त्री मरण पावली तर आणि तिला मूल नसेल आणि तिच्याकडे तिच्या वडिलांकडून वा आईकडून वारसा हक्काने आलेली मालमत्ता तिच्या वडिलांना वारसाकडे जाईल, तर पतीकडून वा सासऱ्याकडून वारसा हक्काने तिच्याकडे आलेली मालमत्ता तिच्या नवऱ्याच्या वारसाकडे जाईल. पालकांच्या वडिलोपार्जित मालमत्तेत विवाहित मुलीचा हक्क. सामान्य वडिलोपार्जित मालमत्तेचे विभाजन वारसा कायद्याने स्थापित केलेल्या नियमांना लक्षात घेऊन केले जाते. ते स्वतः मिळवलेल्या मालमत्तेसारखे नाही. येथे पालकांना त्यांच्या अविभाजित वडिलोपार्जित मालमत्तेतील त्यांचा वाटा त्यांच्या पसंतीच्या कोणत्याही व्यक्तीला देण्याचा अधिकार नाही. मुलांनीही त्यांच्या भावाइतकेच अविभाजित वडिलोपार्जित मालमत्तेत समान हक्क आहेत. वारसा हक्क कायदा मृताच्या इतर कायदेशीर वारसांनाही मालमत्तेचे हक्क देत असल्याने विभागणी प्रत्येक वारसाच्या वाट्यावर आधारित असेल. परंतु तुम्हाला हे माहीत असले पाहिजे की विवाहित मुलींना देखील त्यांच्या पालकांच्या वडिलोपार्जित मालमत्तेत त्यांच्या भावाइतकाच वाटा मिळेल. SBP न्यूज मराठी लाईक करा, शेअर करा,